उस व्यक्ति के बारे में हम आज देखने वाले हैं, बहुत थोड़े में जल्दी जल्दी देखेंगे और उसके लाइफ से हमें सीखना है कि परमेश्वर ने कैसे उस व्यक्ति का इस्तेमाल किया, कैसे परमेश्वर उसके साथ रहा, कैसे परमेश्वर ने उसके साथ बोला, बात किया, है ना। और वो व्यक्ति है मूसा, उसके बारे में हम सीखेंगे. आणि आपण मोशेबद्दल आज बघणार आहोत. कसं प्रभू मोशेशी बोलला, कसा त्याच्याबरोबर होता, त्याच्या जीवनातनं आज आपण काहीतरी शिकणार आहोत. काय तुम्ही सर्व तयार आहे? येस, आमेन. काही क्षण आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थनेत जाऊया काही क्षणासाठी. थँक्यू जीसस. परमेश्वर पिता, जे वचन तुझ्या लोकांपर्यंत येत आहे ते त्यांच्या जीवनामध्ये फळवंत असं हो पिता. येशूच्या नावात प्रत्येक आत्मिक कान आणि आत्मिक नेत्र मी ह्या क्षणी उघडते. इन जीसस नेम, आमेन. निर्गमन का 6 अध्याय में लिखा है. निर्गमन 6व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आपण सर्वजण काढूया. उसका 29 और 30 वचन हम देखेंगे. 29 आणि 30 वचन. निर्गमन 6, 29, 30. और परमेश्वर यहाँ पर इस तरीके से बताता है. आणि देव इथे अशा रीतीने सांगतो, मूसा जो था वो बोलने में बद्धा था. मोशे जो होता बोलायला अडथळायचा, म्हणजे बोबडा होता. उसे बोलते नहीं आता था, तो बोलताना बोबडायचा, है ना, हकलाता था वो. मूसा जो था परमेश्वर का दास था, लेकिन वो हकलाता था, उसे बोलने में प्रॉब्लम होती थी. मोशे हा परमेश्वराचा सेवक होता, पण बोलत असताना तो थत्ता, म्हणजे लवकर स्पष्ट बोलू शकत नव्हता. 29 वचन में लिखा है, आणि 29 वचनात लिहिलं आहे, उसमें ऐसा लिखा है कि मैं यहोवा हूं, इसलिए जो कुछ मैं तुझसे कहूंगा वह सब मिस्र के राजा फिरौन से कहना. और 30 वचन में लिखा है, परंतु मूसा ने यहोवा को उत्तर दिया. आणि 30 वचनात असं लिहिलं आहे की मोशेने देवाला उत्तर दिला, मैं तो बोलने में भद्दा हूं, मी तर बोलायला अडखळतो, फिर फिरौन कैसे मेरी सुनेगा. तर फारो माझं कसं ऐकेल. है ना. आज हमारे अंदर कुछ चीज की कमी है ना, कुछ घटी है, और हम परमेश्वर को बोलते हैं कि प्रभु ये कैसे होगा, ये किस तरीके से होगा. आणि आज देखील आपल्यामध्ये काही ना काही कमी आहेत, आपल्यामध्ये काही ना काही उणीव आहे, आणि आपणही देवाला विचारत आहोत की देवा हे कसं पूर्ण होईल किंवा कसं पुढे जाईल. है ना. हम बोलते हैं प्रभु ये असंभव है, ये मैं नहीं कर पाऊंगा, ये मुझसे नहीं हो पाएगा. आणि आपण म्हणतो देवा हे अशक्य आहे, हे माझ्याकडनं होणार नाही, मी करू शकणार है नाही. ना. मैं दिखने में ठीक नहीं हूँ, मी दिसायला चांगला नाही, है ना. मैं जब चलता हूँ जब ठीक से नहीं चल पाता हूँ. मी चालतो तर मला नीट चालता येत नाही, मैं बोलता हूँ मैं दिखता भी ठीक नहीं हूँ, मैं बोलता भी ठीक नहीं हूँ. मला व्यवस्थित बोलता येत नाही, मला चांगलं मी दिसत नाही. है ना. इस तरीके से मूसा के जो शब्द है वो हमारे शब्द हो जाते हैं. आणि कधी कधी अशा रीतीने जे जसा मोशे परमेश्वराची बोलायचा, आपण पण तसंच बोलायला लागतो. हम दूसरे लोगों को देखकर कहते कि काश मैं ऐसा दिखता या ऐसा बोलता तो मैं उस लेवल पे होता. आणि आपण पण असं दुसऱ्यांना बघतो आणि म्हणतो काश मी याच्यासारखा असतो, ह्याच्यासारखा दिसतो, तर मी पण आज ह्या लेवलला असतो. है ना. कहीं ना कहीं हम कुछ ना कुछ सोचते हैं दूसरों को देखकर, कुठं तरी आपण एकमेकांना पाहतो आणि काहीतरी विचारच करत राहतो. और हमें ऐसा लगता है कि हमें भी वो स्थान पर पहुंचना है. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही पण त्या स्थानावर पोहोचायला पाहिजे आता. और यहाँ पर हम देखते कि मूसा ने बोला मैं तो भद्दा हूँ, फिरौन मेरी कैसे सुनेगा. आणि आपण इथे बघतो की मोशे म्हणाला मी तर जड ओटांचा आहे, फारो माझं कसं ऐकणार. ऐसे हमारे शब्द होते हैं. असे आपले शब्द असतात. लेकिन नए नियम में जब हम जाते हैं पण जेव्हा आपण नवीन करारामध्ये पाहतो, तो एक जो चीज है वो हम सबको दी गई है. एक जी गोष्ट आहे ती आपल्या सर्वांना समान देण्यात आली आहे. है ना. वो है पवित्र आत्मा. तो म्हणजे देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. हालेलुया. हालेलुया. वो ये नहीं देखता कि ये छोटा है, पवित्र आत्मा हा नाही बघत की हा माणूस लहान आहे है ना, ये बहुत बड़ा है. किंवा हा खूप मोठा दर्जाचा माणूस आहे. यदि आपका हृदय नम्र है जर और तुमचं दीन है, हृदय नम्र आणि दीन आहे, तो पवित्र आत्मा किसी के द्वारा भी काम कर सकता है. तर देवाचा आत्मा, पवित्र आत्मा कोण्याही द्वारे काम करू शकतो. मूसा के समय में हारून आ गया उसकी हेल्प करने के लिए, परमेश्वर ने भेजा. मोशेच्या वेळेस हारून मोशेची मदत करायला आला.
है ना। आज हमारे जीवन में पवित्र आत्मा हमें दिया गया है, येस आमेन, जो हमारी हर वक्त हर समय मदद करता है, हेल्प करता है, काउंसलिंग करता है ना, हमें स्मरण कराता है। वो हमारा बेस्ट टीचर है। आमेन। आणि जसं मोशे जो होता जड होटांचा होता आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की मी तुला हारून तुझ्या बरोबर पाठवील, तुझा मदतगार होईल आणि तो तुझी जी उणीव आहे, कमी बोलता येतं तुला किंवा जड होते तर हारून तुझ्या वतीने बोलल, तसाच नवीन करारामध्ये आपल्या जीवनामध्ये जरी कमी असल्या तर पवित्र आत्मा आपल्याला सहाय्यक म्हणून दिलेला आहे, तो आपली मदत करणारा आहे। हालेलुया। बहुत अच्छा बेस्ट टीचर है वो हमारा। पवित्र आत्मा सर्वात उत्तम असा आपला शिक्षक आहे। मूसा को हारून की जरूरत पड़ी। मोशेला हारोनची गरज पडली। क्या परमेश्वर उसका जो हकलाना है वो ठीक नहीं कर सकता था? परमेश्वर काय मोशेचं जे होटाचं जड पण होतं ते बरं करू शकत नव्हता का? मुर्दों को जिला सकता था। जर तो मेलेल्यांना जिवंत करू शकतो तो वो ये इतनी सी छोटी सी चीज है, वो उसको ठीक नहीं कर सकता क्या? आणि हे छोटंसं बोबडे पण मोशेचं देव काय बरं करू शकत नाही? फिर भी एक हेल्पर उसको दिया, हारून। तरी सुद्धा एक मदतनीस हारून मोशेच्या जीवनात देवाने दिला। तो जो कुछ भी परमेश्वर बाइबल में लिखा है कि करना चाहता था, वो पहले मूसा को बताता था और फिर मूसा हारून को बताता था। आणि जे काही देवाला मिस्र देशात करायचं होतं तो पहिले मोशेशी बोलायचा, मोशे आणि देव एकमेकांशी बोलायचे आणि मग जे देव मोशेशी बोलाय मोशे जाऊन हारोनशी बोलायचा, है ना। तो इस तरीके का जो कनेक्शन है, जब हम देखते हैं दो व्यक्तियों का, मूसा और हारून का, उससे हमको यह सीखने मिलता है कि आज जो हमारे पास पवित्र आत्मा दिया गया है वो हमारी सारी कमी घटियों को हमारे जीवन में से निकाल देता है। आणि आपण बघतो की दोन व्यक्तीचं जे इथं नातं आहे तेच नातं आपण जर पवित्र आत्म्याबरोबर ठेवलं तर आपल्या प्रत्येक कमी घटी तो काढून टाकेल। हालेलुया। हालेलुया। और जब हारून को रखा गया था मूसा के साथ, आणि जेव्हा हारोनला मोशे बरोबर ठेवण्यात आलं होतं, आइए उस वचन को पढ़ते हैं। आपण ते वचन वाचूया। तो क्या हुआ उस समय? काय झालं बघा पुढे। निर्गमन का 2 अध्याय निकालें, निर्गमन 2 11 वचन पढ़े। त्याचं 11 वचन वाचूया। काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंधांकडे जाऊन त्याचे काबाड कष्ट पाहिले। त्या प्रसंगी आपल्या भाऊबंधांपैकी एक इब्रायला कोणी मिस्री मारत असलेला त्याला दिसला। तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्र्यास ठार करून त्याला वाळूत लपवले। तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला तेव्हा दोघा इब्री मनुष्यांना एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले। तेव्हा ज्याचा अपराध होता त्याला तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारतोस? तो त्याला म्हणाला, तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिस्र्यास जीवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस का? तेव्हा मोशेला भीती वाटली आणि तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली। यहाँ पर आप देखो कि मूसा किस तरीके का व्यक्ति था। आणि आपण इथं बघतो बघा मोशेचं कॅरेक्टर बघा इथे। एक व्यक्ति का उसने मर्डर कर दिया, एका व्यक्तीचा मोशेने खून करून टाकला, है ना। जो परमेश्वर के साथ आमने सामने बात करता था वो व्यक्ति, बघा जो देवासमोर समक्ष बोलतो तो व्यक्ती एक खूनी आहे, है ना। उसने एक मर्डर किया, त्याने एक खून केला और उसके यही चीज परमेश्वर ने उसके जीवन से निकालने के लिए, जो एंगर था, है ना, क्रोध में आकर उसने मर्डर कर दिया। आणि हीच गोष्ट मोशेमधून काढण्यासाठी, म्हणजे त्याचा जो राग होता तो काढण्यासाठी, जिस जगह पर उसको 11 दिन में पहुंचना था, ज्या जागेवर मोशेला 11 दिवसात पोहोचायचं होतं, वहां पर उसको 40 साल लगे पहुंचने के लिए। त्या ठिकाणी त्याला 40 वर्ष लागले। 40 साल, 40 वर्ष। और वो किस समय से होकर गुजरा है आप देखिए। आणि 40 वर्ष मोशे कशा कशातनं गेला आपण पाहू शकतो। उसको ये चीज उसके अंदर से निकल जाने के लिए, है ना, उसका जो गुस्सा है, उसका जो एंगर निकालने के लिए, वो कठोर मनुष्य था। आणि मोशे जो होता एकदम कठोर मनुष्य होता आणि
त्याच्या हृदयातनं तो राग, तो संताप निघण्यासाठी उसको 40 साल तक वेट करना पड़ा। 40 वर्ष त्याला देवाच्या सेवेत उतरण्याआधी वाट पाहावी लागली। 40 साल, 40 वर्ष। है ना। यूसुफ को 13 साल लगे योसेफाला 13 वर्ष उस लागली। स्थान पर जाने के लिए जहां परमेश्वर ने उसको रखा था, योसेफाला त्या स्थानावर जिथे देवाने त्याला नियुक्त केलं होतं 13 वर्ष लागले। है ना। वेट करना पड़ा। अब्राहम को 25 साल लगे, अब्राहमाला 25 वर्ष वाट पाहावी लागली। मूसा को 40 साल लगे, मोशेला 40 वर्ष वाट पाहावी लागली। है ना। यीशु ने जब मिनिस्ट्री स्टार्ट की 30 साल के बाद, है ना, 30 साल लग गए। येशूनी पण सेवा 30 वर्षांनंतर सुरू केली। जो ये जो समय है, जो सालों का जो ये समय है, ये हमको सिखाता है। आणि आपण बघू शकतो हे जे वर्षानुवर्ष लोटले गेले ह्याच्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय। जो 40 साल का जो समय था, वहां पर परमेश्वर ने उसको बहुत सिखाया। वो उसने आपको नम्र किया, दीन किया, तब जाकर वो उस स्थान में, उस देश में पहुंच पाया। आणि 40 वर्ष परमेश्वराने मोशेला नम्र केलं, खूप शिकवलं, खूप अनुभवातनं त्याला नेलं, मग जाऊन तो त्या ठिकाणी सेवक बनू शकला, कार्य करू शकला। 40 साल लगने वाले नहीं थे, 40 वर्ष लागणारे नव्हते, लेकिन उसके जो अंदर जो कठोरपन था, उसके कारण उसको 40 साल लग गए। पण त्याच्या हृदयात जो कठोरपणा होता, मोशेच्या हृदयात अँगर होता, त्यामुळे त्याला त्या देवानी सांगितलेल्या जागेवर जायला 40 वर्ष लागली। हालेलुया। हालेलुया। आज यदि हमें कुछ स्थान पर पहुंचना है और बहुत देरी हो रही है, आणि आज आपल्याला जर एखाद्या स्थानावर जायचंय पण खूप उशीर आणि उशीर लागत आहे, तो परमेश्वर हमें वो स्थान पर पहुंचा सकता है। देव आपल्याला त्या स्थानावर पोहोचवू शकतो। हम निश्चय उस स्थान पर पहुंचेंगे, नक्कीच आपण त्या स्थानावर जाणार आहे, लेकिन देर हो जाएगी, पण उशीर होऊ शकतो, है ना। देर हो सकती है। उशीर होऊ वो शकतो। किस कारण होगी? का होऊ शकतो? हमारा गुस्सा, आपला राग, हमारा थोड़ी थोड़ी बातों पर गुस्सा होना, मुंह फुलाना, आपलं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये राग येणं, तोंड फुगवणं, है ना, अहंकार, क्रोध, ये सब चीजें हमें उस मंजिल से और समय लग सकता है और दूर पहुंचा देता है। गर्व, क्रोध आपल्याला जे देवाने आपल्यासाठी ठेवलंय तिथपर्यंत पोहोचायला उशीर लावतो। हालेलुया। हालेलुया। तो आज यदि हमें पहुंचने के लिए देरी हो रही है, जहां स्थान पर अभी हमें होना चाहिए था और अब वहां पर हम नहीं हैं, तो उसका एक ही रीजन है कि हम खुद को कंट्रोल नहीं कर पाते हैं। आणि आज जर आपल्याला कुठं एखाद्या आपल्या समथर पथावर आपण पोहोचू शकत नाहीये, कुठेतरी जिथं आपण आता असायला हवं होतं तिथं आपण नाहीये, हे याच्यामुळे कुठेतरी आपण आपल्याला ताब्यात ठेवलेलं नाही। हमारे मुंह को हमने कंट्रोल में नहीं रखा, आपलं तोंड आपण ताब्यात ठेवलं नसेल, हमने अपने हाथों को कंट्रोल में नहीं रखा, आपले हात आपण पाप करायला ताब्यात ठेवले नसतील, अपने पैरों को कंट्रोल में नहीं रखा कि हमें वहां नहीं जाना है, फिर भी हम वहां गए। आपल्या पायाला आपण कंट्रोल नसेल ठेवलं, ताब्यात नसेल ठेवलं की मला देवाने इथं जायला नाही लावलं पण मी जातोच आहे, है ना। ये जो कंट्रोल करना है खुद को, ये हमको सीखना है। स्वतःला ताब्यात ठेवणं आपल्याला शिकायचं आहे। हालेलुया। हालेलुया। और मुझे यदि खुद को कंट्रोल करना है, तो मुझे खुद को कंट्रोल करना है। जर मला स्वतःला ताब्यात ठेवायचं तर मला स्वतःलाच ताब्यात ठेवायचंय। मुझे कोई दूसरा आके कंट्रोल में नहीं कर सकता, मला कोणी येऊन दुसरा येऊन मला ताब्यात नाही ठेवू शकत, है ना। ये जो मेरा खुद के अंदर का जो गुस्सा है, खुद के अंदर का जो क्रोध है, माझ्या स्वतःच्या मधला जो राग आहे, जो क्रोध आहे, तो मला स्वतःला ताब्यात ठेवायचा आहे। हालेलुया। हालेलुया। इसके लिए मुझे खुद को प्रार्थना करनी है कि मैं उसको खुद को कंट्रोल में कर सकूं। ह्यासाठी मला स्वतःला प्रार्थना करायची की मीच माझा राग, क्रोधाला ताब्यात ठेवू शकतो। हालेलुया। हालेलुया। ये वही मूसा है जिसके द्वारा जो लाल समुद्र पार हो गया था, हा तोच मोशे आहे प्रियानो, ज्याच्याद्वारे लाल समुद्र दुभागला पार झाला, है ना। वो छड़ी के द्वारा 2 भाग कर दिया, एक इधर एक इधर। त्या काठीने त्याने त्या समुद्राचे 2 भाग केले। और बाइबल में इस तरीके से लिखा है, आणि शास्त्रात अशा आइए पद्धतीने उसको दिलं पढ़ते आहे। हैं। निर्गमन का 24 अध्याय निकालें निर्गमन 24। और 12 वचन पढ़े। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पर्वत चढून माझ्याकडे ये व इथे राहा, मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरिता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो। ये वही है जिसने आज्ञाएं लिखी थी, हा मोशे तोच आहे ज्याने आज्ञा लिहिल्या, और उसको परमेश्वर ने इतना नम्र और दीन बनाया उस 40 सालों में। उसको लग गए वो 40 साल, है ना।
उससे भी ज्यादा लग सकते थे, लेकिन उसको वो टाइम तक नम्र और दीन होना पड़ा। आणि 40 वर्ष देवाने बघा त्याला कसं चालवलं, कसं त्याला नम्र व्हायला लागले आणि आता देव त्याच्याद्वारे कसं काम करून घेत आहे. उसको ऊपर बुलाया परमेश्वर ने पहाड़ पे, देवाने त्याला वर बोलवलं, पर्वताकडे ये, और उसने कहा कि और वहीं रहे और मैं तुझे पत्थर की पटियाएं और अपनी लिखी हुई व्यवस्था और आज्ञा दूंगा कि तू उनको सिखाए. आणि मी तुला दगडी पाट्या देईल आणि लोकांना शिक्षणाकरिता मी लिहिलेले नियम व आज्ञा तुला देतो. तब मूसा यहोशू नामक अपने सेवक समेत परमेश्वर के पहाड़ पर चढ़ गया. तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशुवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला. 15 वचन में लिखा है कि मूसा पर्वत पर चढ़ गया और बादल ने पर्वत को छा लिया और यहोवा के तेज ने सीने पर्वत पर निवास किया और वह बादल उस पर 6 दिन तक छाया रहा, ऐसे लिखा हुआ है. 15 आणि 16 वचनात असं लिहिलंय की मोशे पर्वतावर गेल्यावर मेघाने पर्वत झाकून गेले, परमेश्वराचे ते सिनाय पर्वतावर राहिले आणि मेघाने 6 दिवस तो झाकून टाकला. 7व्या दिवशी मेघातून परमेश्वराने मोशेला हाक मारली. इस तरीके से परमेश्वर मूसा के साथ बात करता था, आणि बघा ह्या पद्धतीने देव मोशे बरोबर बोलायचा, है ना. और क्या बोलता है परमेश्वर कि मैं तुझे पटियाएं दूंगा, है ना, वो ऊपर से आती है. जो मैं नियम दूंगा, जो व्यवस्था दूंगा, वो मेरी ओर से तेरे पास आएगी. और उसके बाद परमेश्वर क्या कहता है कि वो 6 दिन तक वहीं रहा. 6 दिन तक क्या होगा, बादल वहां पर छाया रहा. मोशे पर्वतावर गेल्यावर मेघाने पर्वत झाकून टाकले, परमेश्वराचे ते सिनाय पर्वतावर राहिले व मेघाने 6 दिवस तो झाकून टाकला आणि 7व्या दिवशी मेघातनं परमेश्वराने मोशेला हाक मारली. और क्या बोला है 7वें दिन तक, पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या अग्नीसारखे इस्रायल लोकांना दिसत होते. मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला. मोशे पर्वतावर 40 दिवस व 40 रात्र होता. वहां पर 40 दिन और 40 रात रहा, है ना, और परमेश्वर के उस प्रेजेंस में रहा जहां पर उसकी खुद की उपस्थिति रहती थी परमेश्वर की. आणि मोशे बघा 40 दिवस 40 रात्र परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहिला. एक व्यक्ति जो अपने आप को कंट्रोल नहीं कर सकता, जिसने मर्डर किया, है ना, एक व्यक्ति जिसका मन तो कठोर था, एक ऐसा व्यक्ति परमेश्वर से बात कर रहा है. आणि बघा परमेश्वर उसके द्वारा बात कर एक रहा है. क्रोधिष्ट व्यक्ती, एक क्रोधाने भरलेला, किती राग त्याच्यामध्ये राहायचा, पण एक असा व्यक्ती आता देवाशी बोलतोय, है ना. क्या हमारे अंदर क्रोध है, अहंकार है ना, क्या हमारे अंदर ऐसी कोई चीज है कि हम खुद को कंट्रोल नहीं कर पाते. काय आपल्यामध्ये असा राग, क्रोध, गर्व आहे जे आपण आपल्या स्वतःला त्याच्यामुळे ताब्यात नाही ठेवू शकत आहे. मूसा के अंदर भी ये सब चीजें थी, मोशे मध्ये पण ह्या सगळ्या जगिक गोष्टी होत्या. फिर भी उसने ये सब चीजों को निकाल दिया और देखो परमेश्वर ने उसके द्वारा बात किया. आणि बघा मोशेने आपल्या जीवनातनं त्या सर्व शारीरिक गोष्टी काढून फेकल्या आणि बघा आता तो देवाशी कशा रीतीने बोलत आहे. आपके अंदर यदि है, आप उसको यदि निकाल दोगे तो परमेश्वर के साथ आप आमने सामने होकर भी बात कर सकते आणि हो. तुमच्यामध्ये जर पण असे काही गुण आहेत जे तुम्ही ताब्यात ठेवले नाही, जर तुम्ही त्याला ताब्यात ठेवलं तर तुम्ही देखील मोशेसारखं समोरासमोर त्याच्या उपस्थितीत, देवाच्या उपस्थितीत बोलू शकता. परमेश्वर बोलता है ये नहीं करना है ना, लेकिन हमारे अंदर इतना हम कि खुद को कंट्रोल नहीं कर सकते और हम वो कर डालते हैं. आणि देवाचा आत्मा म्हणतो हे नाही करायचं, पण आपला स्वतःवर ताबा नाही आणि आपण ते करून टाकतो, है ना. कंट्रोल नहीं है, हमें कंट्रोल लाना है और पवित्र आत्मा इसका कंट्रोल हमारे ऊपर देता है. आणि आपल्याला स्वतःवर ताबा ठेवायचा आहे आणि पवित्र आत्मा तो ताबा ठेवायला आपल्याला मदत करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तो पवित्र आत्मा क्या करता है, हमारे गुस्से को, हमारे क्रोध को, हमारे अंदर जो छुपा हुआ है, जो एंगर है, उसको निकाल देता है हमारे अंदर से. आमेन. आणि पवित्र आत्मा काय करतो, आपल्यामधून सर्व शारीरिक गोष्टी, राग जे पण आहे ते सगळं तो काढून टाकतो. हालेलुया. और वो इसलिए जरूरी है, यदि ये सब चीजें हमारे अंदर है तो ये हमारे जीवन को नाश कर देती है. आणि बघा जर ह्या सगळ्या गोष्टी, क्रोध, राग, संताप, गर्व, घमंड, ह्या जर गोष्टी आपल्यामध्ये राहिल्या तर ते आपला नाश करून टाकतं, है ना. फिर हमें जहां पहुंचना है वहां और टाइम लग जाता है. आणि आपल्याला जिथं पोचायचं आहे तिथं पोचायला आपल्याला जास्त उशीर होऊन जातो. आपण लवकर पोचत नाही, वेळेत पोचत नाही.
इसलिए हमें डेली प्रार्थना करनी है। हर सुबह उठकर हमें परमेश्वर को कहना है, प्रभु मुझे नम्र बना, मुझे दीन बना। आणि रोज आपल्याला देवाच्या संगतीत बसायचंय, रोज प्रार्थना करायची की देवा मला नम्र कर, मला नम्र कर, है ना। मेरे अंदर से गुस्से को निकाल, अहंकार को निकाल, क्रोध को निकाल प्रभु, और तू नम्र मुझे बना। आणि आपण बोललं पाहिजे की देवा माझ्यामधनं राग काढ, माझ्यामधनं क्रोध काढ आणि मला नम्र कर। हालेलुया। हालेलुया। जो हम इस तरीके से प्रार्थना करते हैं, उस क्रोध को निकालते हैं, पवित्र आत्मा अपनी वो प्रेजेंस को हमारे अंदर भेजता है, वो नम्रता को हमारे अंदर भेजता है। आमेन। आणि ज्या पद्धतीने आपण आपल्या हृदयातनं त्या सर्व गोष्टी काढून टाकतो, तेव्हा परमेश्वराची उपस्थिती आपल्या हृदयात येते, आपल्या जीवनात येते। हालेलुया। हालेलुया। और यदि इस चीज के ऊपर हम ध्यान नहीं देंगे, आणि जर आपण ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही, है ना, तो अपने जीवन को हम नाश कर लेंगे। तर आपण आपल्या जीवनावर आपलाच नाश करतो, म्हणजे आपल्याच पायावर दगड पाडून घेतो। अपने परिवार को हम नाश कर देंगे। आपल्या परिवाराचं देखील नाशाचं कारण आपण होतो। हालेलुया। हालेलुया। क्योंकि ये ऐसी चीज है जो हमारे अंदर छुपी हुई है, जिसे कोई नहीं देख सकता, सिर्फ हम खुद देख सकते हैं। कारण आपल्यातल्या ज्या कमी आहेत, आपल्यातले जे उणीव आहेत, ते दुसरं कोण नाही पाहत, ते कोण बघतंय, ते तुम्हाला माहिती तुमच्यामध्ये काय कमी आहे, है ना। कौन सी चीज को आप कंट्रोल कर सकते हैं, कौन सी कोणत्या चीज को आप गोष्टीला कंट्रोल तुम्ही नहीं कर ताब्यात सकते। ठेवू शकताय, कोणत्या गोष्टीला तुम्ही ताब्यात नाही ठेवू शकत, हे तुमचं तुम्हाला जास्त माहिती आहे। हालेलुया। हालेलुया। तो मूसा के लाइफ में हारून को दिया गया था, है ना। मोशेच्या जीवनात हारूनला पाठवलं देवाने। और बाइबल में जहां पे भी आप पढ़ेंगे ऐसा लिखा है कि तब परमेश्वर ने मूसा से बात की और मूसा ने हारून को बताया। आणि आपण बघतो की परमेश्वर मोशेशी बोलायचा आणि मोशे हारूनशी बोलायचा आणि हारून जाऊन फारोशी बोलायचं, है ना। सब जगहों पर जितनी भी बार आप इस गिनती के चैप्टर्स को पढ़ेंगे, हर जगह लिखा है कि परमेश्वर ने मूसा से बात की और मूसा हारून को बताता था, और हारून जाकर दूसरों को संदेश देता था। आणि हारून जो होता, पहिले परमेश्वर मोशेशी बोलायचा, मोशे हारूनशी बोलायचा, हारून जाऊन फारोशी आणि इतरांशी बोलायचा। अब हारून के अंदर वो गर्व आ गया आता हारून मध्ये गर्व आला कि अब परमेश्वर क्या मूसा से ही बात कर सकता है क्या, मेरे से बात नहीं कर सकता क्या। आता हारून मध्ये असा गर्व आला की देव फक्त काय मोशेशीच बोलू शकतो, देव माझ्याशी बोलू शकत नाही, है ना। जब गर्व आता है तब इंसान गिरने के लिए रेडी रहता है। आणि जेव्हा गर्व येतो तेव्हा मनुष्य खाली पडायला स्वतःची तयारी करत असतो, है ना। उसने देख लिया, अरे परमेश्वर इसके द्वारा ही बात कर रहा है, मेरे से क्यों नहीं बात करता है। आणि हारून बोलला की परमेश्वर याच्याद्वारेच बोलतोय, माझ्याशी का बोलत नाहीये, तो तर माझ्याशी पण बोलू शकतो, है ना। जब हम परमेश्वर में चलते हैं जेव्हा आपण प्रभूमध्ये चालतो तो परमेश्वर अपने दासों के द्वारा लोगों से बात करता है, परमेश्वर त्याच्या सेवकांद्वारे लोकांशी मंडळीशी बोलतो, और जो निर्देश आते हैं आणि जे निर्देश येतात, और यदि आप उसे करते हैं तो आप सक्सेस होते हैं, आणि जर तुम्ही त्या पद्धतीने वागाल, तसं कराल, तर तुम्ही यशस्वी होता। है ना। और परमेश्वर ने निर्देश दिया कि तुझे ऐसा ऐसा करना है, आणि देवाने तुम्हाला असं सांगितलं की तुम्हाला असं असं करायचंय, लेकिन हम क्या बोलते हैं, नहीं वो तो एक इंसान की आवाज थी, मैं परमेश्वर से डायरेक्ट बात करूंगा। आणि तुम्ही असं म्हणता नाही नाही हे पास्टर तर माणूस आहे, माणसाचा आवाज होता, मी स्वतः देवाशी बोलेल, है ना। मैं खुद प्रार्थना में जाऊंगा, मैं खुद उपवास में जाऊंगा और मैं परमेश्वर को पूछूंगा ये सही है या नहीं है। मी स्वतः प्रार्थनेत जाईल, मी स्वतः उपवास करेल आणि मी स्वतः देवाला विचारेल की जे पास्टरनी सांगितले ते बरोबर आहे का नाहीये। ऑलरेडी आपको आवाज आ गई है, आपको सिर्फ वो करना है पहिलेच तुम्हाला देवाचा आवाज आलाय, तुम्हाला फक्त त्याला फॉलो करायचं है ना। बाकी टाइम वेस्ट नहीं करना है, टाइम वेस्ट करायचं नाही। जो आवाज आई उसको तुरंत कीजिए, परमेश्वर उसको सफल कर देगा। जो आवाज देवाचा आलाय त्याला लगेच करा, परमेश्वर त्याला यशस्वी करेल। अब यहाँ पर हारून को थोड़ा गर्व आ गया, आता हारूनला इथं बघू शकतो की गर्व आला, और एक और अध्याय में लिखा हुआ है, आइए उसे पढ़ते हैं। गिनती का 12 अध्याय निकालें गणना 12 काढूया। और पहले वचन से हम पढ़ेंगे। मोशेने कुशी लोकातील एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व हारून त्यांच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्यांनी कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली होती। तेव्हा ते परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय, आमच्याशी पण नाही का बोलला। परमेश्वराने ते ऐकले। मोशे हा तर पुरुष भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता। अब यहाँ पर देखो क्या हो गया, परमेश्वर ने क्या स्टेटमेंट दिया।
परमेश्वर ने ये स्टेटमेंट दिया कि मूसा पृथ्वी भर के रहने वाले सब मनुष्यों से बहुत अधिक नम्र व्यक्ति था. आणि शास्त्र बघा असं काय सांगतंय, एक क्रोध, ज्या व्यक्तीने क्रोधाने एका माणसाचा खून केला त्या व्यक्तीला देवाने इतकं बदललंय की आता असं सांगण्यात येते बायबलमध्ये की मोशे हा पुरुष भूतलावर सर्व मनुष्यांपेक्षा नम्र मनुष्य झाला. है ना. जो व्यक्ति मर्डर कर रहा है उसने अपने आप को ऐसा बनाया कि परमेश्वर अपना स्टेटमेंट बदल रहा है. आणि ज्या व्यक्तीने काही वर्षांआधी खून केला, राग केला, त्यांनी स्वतःला इतपत बदललं की आता देव म्हणतोय की हा सगळ्यात भूतलावर सगळ्यात नम्र व्यक्ती आहे. हालेलुया. हालेलुया. तो ऐसा परमेश्वर हमारे जीवन में भी कर सकता है. तर हेच परमेश्वर तुमच्या माझ्या जीवनात पण करू शकतो. यदि अपने आप को नम्र और दीन बना लेंगे हम, जर आपण आपल्या स्वतःला नम्र आणि दीन बनवू, है ना. कोई व्यक्ति कहेगा ये इंसान कभी नहीं बदलेगा, है ना, ये वैसे का वैसे ही रहेगा, जिंदगी ऐसी निकल जाएगी. लेकिन यदि उसने अपने आप को नम्र बना लिया, दीन बना लिया, परमेश्वर उसके लिए स्टेटमेंट को बदलेगा. आणि कोणी म्हणेल की हा व्यक्ती आयुष्यभर असाच राहील, हा कधीच बदलणार नाही, पण त्या व्यक्तीने जर स्वतःमध्ये नम्रपणा धारण केला तर तो बदलू शकतो. हालेलुया. हालेलुया. क्या कह रहा है परमेश्वर? क्या कह रहा है कि मूसा पृथ्वी भर के रहने वाले सब मनुष्यों से अधिक नम्र स्वभाव का था. आणि मोशे हा पुरुष तर भूतलावर सर्व मनुष्यांपेक्षा नम्र असा होता. है ना. इसलिए यहोवा ने एक का एक मूसा और हारून और मरियम से कहा, तुम तीनों मेले मिलाप वाले तंबू के पास निकल आओ. मोशे, हारून व मिरियाम ह्यांना परमेश्वराने अचानक म्हणाला, तुम्ही तिघेही दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघेही तिकडे गेले. कौन कौन आया? मूसा आया, हारून और मरियम. मिरियाम. ओके. ये तीनों को ऊपर बुलाया क्योंकि ये दो, उसमें से दो व्यक्ति थे जिन्होंने मूसा के विरोध में कुछ बातें की थी और वो परमेश्वर को पसंद नहीं आई. आणि आपण इथं बघतो 3 लोकांना देवाने बोलवलं, मोशे, हारून आणि मिरियाम. मिरियाम आणि हारून जे होते हे मोशेबद्दल त्यांनी कुरकुर केली आणि देवाने ती ऐकली आणि देवाला ती आवडली नाही आणि ह्या तिघांना देवाने दर्शन मंडपात बोलवलं. हम जब किसी ऐसे व्यक्ति के बारे में बोलते हैं जो बहुत नम्र है, दीन है, परमेश्वर के सामने निरंतर खड़ा रहता है, और यदि हम बोलते हैं तो परमेश्वर को वो सहन नहीं होता है. आणि जेव्हा आपण एखाद्या अशा व्यक्तीबद्दल बोलतो, जो व्यक्ती सेवक आहे, जो व्यक्ती देवाजवळ उभा राहतो, जो देवाशी बोलत असतो, सतत प्रार्थनेत असतो, आणि आपण जेव्हा अशा एखाद्या व्यक्तीसाठी बोलतो तर परमेश्वराला ते आवडत नाही, परमेश्वर ते ऐकत असतो. वो तीनों को परमेश्वर ने मिलाप वाले तंबू में बुलाया आणि ह्या तिघांना देवाने निवास मंडपात बोलवलं, दर्शन मंडपात है ना? बोलवलं. और फिर वहां पर क्या हुआ? तब यहोवा ने बादल के खंभों में उतरकर द्वार पर खड़ा होकर हारून और मरियम को बुलाया और वे दोनों उसके पास निकल आए. तब यहोवा ने कहा, मेरी बातें सुनो. यदि तुम में कोई नबी हो तो उस पर मैं यहोवा के दर्शन के द्वारा अपने आप को प्रकट करूंगा. और लिखा है कि यह स्वप्न में उससे बातें करूंगा, परंतु मेरा दास मूसा ऐसा नहीं है कि मैं उसके द्वारा स्वप्न में बात करूं, क्योंकि उसने अपने आप को ऐसे नम्र और दीन बनाया है ना, ऐसे अपने आप को रखा है कि मैं उसके सामने आमने सामने होकर बात करूंगा. है ना. मूसा से परमेश्वर आमने सामने होकर बात करता था. जैसे हम लोग कैसे आमने सामने बैठे, वैसे परमेश्वर आमने सामने होकर मूसा से बात करता था. आणि तेव्हा परमेश्वराने मोशे, हारून आणि मिरियामला निवास मंडपात बोलवलं आणि परमेश्वर एका धुपाप्रमाणे तिथे उपस्थित झाला आणि मरियाम आणि हारूनला उभं केलं आणि मोशेला उभं केलं आणि परमेश्वर म्हणाला, जितके पण देवाचे सेवक आहेत, कोणाशी मी स्वप्नाद्वारे बोलतो, कोणाशी मी दर्शनाद्वारे बोलतो, पण ह्या माझ्या दासाशी मी समोरासमोर बोलतो. हालेलुया. एक बार उसने विनती की थी कि मैं तेरा चेहरा देख सकता हूँ. आणि एकदा मोशेनी देवाला विनंती केली, काय मी तुला पाहू शकतो, मला तुझा चेहरा बघू शकतो का? है ना. तो परमेश्वर क्या बोलता है कि वो तो बहुत, उसमें जो लाइट है उसमें वो परमेश्वर विराजमान रहता है, लेकिन मैं ऐसा करूंगा कि तू मेरी सिर्फ जो पीठ की भाग है उसको तू देख सकेगा. आणि मोशेने जेव्हा देवाला विनंती केली की मला तुझा चेहरा दाखव, तर परमेश्वराने म्हटलं की तू त्याला पाहू शकत नाही, पण तू माझ्या पाठीला जरूर पाहू शकतो. आणि परमेश्वराने त्याचं तोंड फिरवलं आणि मोशे जेव्हा देवाशी बोलायचा तेव्हा तो फक्त त्याची पाठ पाहू शकायचा. हालेलुया.
हालेलुया. इतना ज्यादा वो अपने आप को नम्र किया. परमेश्वर का वचन इस तरीके से कहता है, जो अपने आप को नम्र और दीन बनाते हैं वो परमेश्वर को देखेंगे. आणि बायबल असं सांगतं, जे आपल्याला स्वतःला शुद्ध ठेवतात, जे आपल्याला नम्र करतात, ते परमेश्वराला पाहू शकतील. 8वें वचन में लिखा है कि 8 वचनात लिहिलं आहे, उस समय गुप्त रीति से नहीं परंतु आमने सामने, कि मैं खुद खड़ा हूं परमेश्वर, ऐसे होकर मैं मूसा से बात करता हूं. मी त्याच्याबरोबर गूढ गोष्टी नाही, तर मी तो माझ्या समोरासमोर बोलतो. है ना. तो परमेश्वर वहां पर गुस्सा हुआ कि वो 2 व्यक्ति ने उसके विरुद्ध में बोला, है ना. और आप वहां पर अब जब आगे देखोगे तो क्या लिखा है कि यहोवा का कोप उन पर भड़का और वह चला गया. तब वह बादल तंबू के ऊपर से उठ गया, मरियम कोढ़ के हिम के समान हो गई. आणि आपण बघू शकतो की मिरियाम आणि हारून हे ज्या मोशेच्या दासाबद्दल ह्यांनी कुरकुर केली आणि बोलले, ते परमेश्वराला आवडलं नाही आणि परमेश्वर त्यांच्यावर क्रोधिष्ठ होऊन रागावून त्या ठिकाणी निघून गेला. आणि जसंही परमेश्वर त्या दर्शन मंडपातून निघून गेला, मिरियाम पूर्णपणे कोडाने भरून गेली. तिचं शरीर हे कोडाने पूर्णपणे भरून गेलं. हालेलुया. हालेलुया. यदि हमारे जीवन में ऐसा कुछ कोड़ आया, है ना, आत्मिक रीति से, कि झुक गए, है ना, सूख गए, आज हमको नम्र होने की जरूरत है. आज हमको अपने आप को परमेश्वर के सामने नम्र करने की जरूरत है. परमेश्वर वो सब कोड़ को हटा के हमें सीधा खड़ा करेगा. आणि आज पण जर आपल्या जीवनामध्ये आत्मिक कोड असतील, आत्मिक झुरणं, आत्मिक मरणं पण आहे, तर तुम्ही देवाजवळ नम्र होण्याची गरज आहे आणि परमेश्वर ते काढून टाकेल. जो यहाँ पर लिखा है ना, मरियम, ये वो लेडी थी जब समुद्र पार हो रहा था, ये उसमें से पार होके गई थी. आणि ही जी मिरियाम आहे, जिने मोशेची निंदा केली, ती ते समुद्र पार होऊन त्याच्यामधून गेली. एवढं पाहून सुद्धा तिने निंदा केली, है ना. बाइबल में उसके बारे में लिखा है कि उसने ये गीत कहा गाया. कि उसने गीत क्या गाया कि मैं यहोवा का गीत गाऊंगा क्योंकि वो महाप्रतापी है ना. आणि हीच ती मिरियाम आहे जिने समुद्र दुभागला आणि त्या दुभागण्यामधून जाऊन तिने देवाची एवढी प्रशंसा केली, झांज घेतली तिने आणि गीत गाऊन देवाची प्रशंसा करत करत ती समुद्र त्यांनी दुभागला. हीच ती मिरियाम. ये वो लेडी थी जिसने समुद्र पार किया था उनके साथ, मूसा के साथ 40 लाख लोगों ने जो समुद्र पार किया. आणि ही मिरियाम त्या 40 लाख लोकांबरोबर होती, मोशे बरोबर निरंतर होती, है ना. मूसा के साथ थी, हारून के साथ थी. और उसने क्या गीत गाया, और वो गीत लिखा हुआ है, इस तरीके से लिखा हुआ है कि मैं यहोवा का गीत गाऊंगी क्योंकि वो महाप्रतापी है ना. घोड़ों समेत सवारों को उसने समुद्र में डाल दिया है. ये उसने देखा था कि परमेश्वर क्या काम करता है. ये वो लेडी थी. और आज देखो आगे चल के क्या हुआ, वो कोड़ीन हो गई. आणि बघा, ही मिरियाम जी देवाची भक्ती करू लागली होती, त्याच्या महान गोष्टींची ती गवाही होती आणि तिच्या चुकीच्या गोष्टीमुळे, बघा, कधी कधी आपण पण आधी खूप प्रशंसा करतो, खूप वावा करतो, झांज वाजवतो, टाळ्या वाजवतो, पण एक निंदा आपल्या जीवनामध्ये, कलिसियाच्या जीवनामध्ये कसा कोड घेऊन येते, आत्मिक कोड. ज्या स्त्रीनी झांज वाजून देवाची, यहोवाची स्तुती केली, आज ती स्त्री कोडाने भरली आहे, कारण तिने दासाचा आदर केला नाही, तिने त्याची निंदा केली. हालेलुया. तो ये वो लेडी थी जिसने मिरेकल्स देखे थे, है ना. मूसा के साथ थी और हारून के भी साथ थी. आणि ही तीच स्त्री आहे जिने चमत्कार पाहिले, मोशे बरोबर होती, हारून बरोबर होती. और वो भी देखा कि 40 साल जंगल में कैसे खिलाया खाना, है आणि ना. हे पण पाहिलं की 40 वर्ष किती सुंदर रीतीने देवाने त्यांना चालवलं. ये सब देखा था उसने. सब जरूरत जो परमेश्वर उस समय कर रहा था इजरायलियों की, सब देख रहा था परमेश्वर, है ना. फिर भी क्या हुआ, जब परमेश्वर उनको लेकर जा रहा था तब वो बोलते, हम लोग, इजराइल लोग क्या बोलने लगे कि हम लोग यहीं मर जाते तो अच्छा था, तूने हमको वहां गुलामी में से क्यों बाहर निकाला, है ना. सब कुछ बार बार वो बुड़बुड़ाते थे, बार एक ही चीज, है ना. हमको आपत्ति नहीं चाहिए, हमको ये चीज नहीं चाहिए, हमको वो चीज नहीं चाहिए, है ना. हर बार कंप्लेन. आणि इस्रायली लोक बघा, एवढं समुद्र दुभागताना पाहिलं, गुलामगिरीतनं परमेश्वराने त्यांना काढलं, पण थोडं कुठं ऊन लागलं का लगेच त्यांचा विश्वास हलायचा.
थोडं कुठं ऊन लागलं का लगेच त्यांचं मन बदलायचं. कधी कधी कलिसिया पण असंच करते की तुम्हाला जुने दिवस आठवतात आणि तुम्ही म्हणता किती छान होते आमचे जुने दिवस, पूर्वीचे दिवस, तिथंच आम्ही बरं होतो. प्रभूमध्ये काय ह्या आज्ञान त्या आज्ञान, इथं जाऊ नका तिथं जाऊ नका, हे करू नका, जुने दिवस आठवायला लागतात. है ना. तो परमेश्वर क्या करना चाहता है, क्या कहना चाहता है कि अपने आप को ऐसा बनाओ कि हम परमेश्वर के साथ आमने सामने बात कर सकें. पण देवाचं पूर्ण ह्या वचनातनं असं म्हणणं आहे की तुमच्या स्वतःला तुम्ही असं तयार करा की मी तुमच्या समोरासमोर तुमच्याशी बोलेल. हालेलुया. हालेलुया. मूसा कुछ भी बोल देता था. मोशे काही पण बोलून एक टाकायचा. वचन में ऐसे लिखा है, भजन संहिता 106 निकालें. स्तोत्र संहिता 106 आपण काढूया. उसका 32 और 32 एंड 33, 32 और 33 अध्याय. और इस तरीके से लिखा है, उन्होंने मरीवा के सोते के पास भी यहोवा का क्रोध भड़काया और उनके कारण मूसा की हानि हुई, क्योंकि उन्होंने उसकी आत्मा से बलवा किया. तब मूसा बिन बोले बिन सोचे बोल उठा. मिराब येथे जलाजवळील त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यामुळे मोशेवर अरिष्ट आले, कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला आणि त्याने अविचाराने न विचार करता शब्द तोंडातून काढले. है ना. बिन बोले, काही विचार न कुछ, करता है ना, कुछ भी बोल जाते हैं, कुछ काही भी पण बोल देते बोलून हैं. टाकलं, काही पण बोलून देतात. थोड़ा भी हमको हमारे ऊपर कंट्रोल नहीं है. थोडं पण स्वतःवर नियंत्रण नाही. यदि हम अपने ऊपर, अपनी जुबान के ऊपर कंट्रोल रखते हैं, तो जर हम आपण आपल्या तोंडावर ताबा ठेवला, अपने आप को कंट्रोल रखते हैं, आपल्या स्वतःवर ताबा ठेवला, है ना. कितना भी गुस्सा आए, कितना भी हमको क्रोध आए, अपने आप को हमको कंट्रोल में रखना है. किती पण राग येऊ, किती पण संताप येऊ, आपल्या स्वतःच्या तोंडाला ताब्यात ठेवा. एक यदि व्यक्ति ऐसा करेगा तो वो वायरस पूरे घर में फैलेगा. एक व्यक्ती चुकतो, रागाचा व्हायरस अख्ख्या घरावर जातो. तुम्ही भांडे पाडशाल तो टीव्ही फोडल. है ना. पहले क्या करते थे, पहले टीवी फोड़ते थे गुस्से में, फिर समजलंच धीरे असेल. धीरे 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 कम हो गया. मग हळूहळू कमी झालं. फिर प्लेट तोड़ना शुरू किया. टीव्ही महाग झाला ना. नहीं, टीवी से ज्यादा इंपॉर्टेंट फोन है. टीवी फूटा चलेगा, फोन फूटना नहीं चाहिए. हा, बरोबर. है ना. आता टीव्ही कोणी पाहत नाही म्हणून टीव्ही पण फोडत नाही. तो धीरे धीरे करके प्लेट पे आए, फिर ग्लास पे आए, है ना. फिर धीरे धीरे करके, लेकिन इस चीज को पूरे तरीके से खत्म करना है हमारे लाइफ से. पण ह्या सर्व गोष्टी जरा थांबवा आपल्या जीवनातनं. और यदि हम इसको रोक लेंगे तो हम, बाइबल क्या कहती है, प्रेरितों के काम है कि जो व्यक्ति क्रोध को रोक सकता है वो वायु को कंट्रोल में कर सकता है, हवा को. आणि शास्त्र असं सांगतं की जो व्यक्ती रागाला कंट्रोल करतो तो वाऱ्याला कंट्रोल करू शकतो. कंट्रोल कर सकते हैं. नगर को जीत लेने के समान है. आणि शहराला जिंकल्याप्रमाणे तो व्यक्ती आहे जो लगेचच आपला राग आवरतो. हालेलुया. हालेलुया. तो अपने आप को कंट्रोल में रखना बहुत जरूरी है, नहीं तो हम अपने आप को मार सकते हैं या दूसरे को मार सकते हैं. पण रागाला कंट्रोल मध्ये ठेवा, एक तर तुम्ही माराल नाही तर दुसऱ्याला मारून टाकाल. है ना. हालेलुया. मूसा ने कंट्रोल नहीं रखा, किसी का मर्डर किया, फिर परमेश्वर ने उसको 40 साल लगा दिए जहां 11 दिन में पहुंचना था. आणि मोशेनी कंट्रोल नाही केलं, त्याने मर्डर केला आणि जिथं पोचायचं होतं तिथं पोचू शकला नाही. 40 वर्ष त्याला लागले. एलिया और एलिशा के जीवन में देखे परमेश्वर क्या कहता है. एलिया आणि अलिशाच्या जीवनामध्ये बघा प्रभू काय म्हणतो. एलिशा ने 8 मिरेकल्स किए, एलिया ने 16 किए, लेकिन एलिशा ने उसके लाइफ में एक गलती की, क्रोध से भर गया, है ना. क्रोध से भरा और 42 बच्चे मर गए, बाइबल कहती है, क्योंकि उसने खुद को कंट्रोल नहीं रख पाया, गुस्से में आकर श्राप दे दिया. आणि आपण बघतो की एलिशाने बरेच काम केले, पण 42 निरपराध मुलांचा जीव गेला, कारण त्याने क्रोधाने येऊन जेव्हा लहान मुलांनी त्याची निंदा केली तेव्हा त्याने क्रोधाने येऊन त्यांना श्राप दिला. ही एलियाची चुकी होती आणि त्या 42
एलिशाची चुकी होती आणि त्या मुलांचा जीव तिथं गेला. है ना. आइए फक्त उसको क्रोध. पढ़ते हैं. दूसरा राजा निकाले 2 अध्याय. दूसरा राजा 2 अध्याय 23 वचन. दुसरा राजे 2 अध्याय 23 वचन. तो तिथून वरती बेथेलाकडे चालला. तो वाट चढून जात असताना नगरातून काही पोरं बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, अरे टकल्या वर जा. आणि मागे वळून त्याच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना श्राप दिला. परमेश्वर का नाम लेके उनको श्राप दिया. कंट्रोल नहीं रख पाया खुद पे, क्रोध से भर गया, है ना, चिढ़ गया, और उसी की वजह से 42 बच्चों को जान देनी पड़ी. आणि बघा आपण इथं बघतो की परमेश्वराच्या दासाने रागून त्यांना श्राप दिला आणि 42 मुलं त्या ठिकाणी मरून गेली. अस्वलांनी त्यांना फाडून खाल्लं. और यहां ऐसा लिखा है, यहोवा के नाम से उनको श्राप दिया. तब जंगल में से 2 रीछनियां ने निकलकर उन में से 42 लड़के फाड़ डाले. आणि त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना श्राप दिला. तेव्हा वनातून 2 अस्वली बाहेर पडल्या. त्यांनी त्यांच्यातल्या 42 पोरांना फाडून टाकले. तो तिथून निघून कर्मेल पर्वताकडे आला. तिथून शम्रोनाला माघारी गेला. तो अब आखिरी का वचन, मूसा के साथ हारून रहता था, है ना. आणि शेवटचं आपण बघूया, मोशे बरोबर हारून राहायचा. और हारून को उस जगह पर नियुक्त किया जाना था, मूसा की जगह पर. आणि हारूनला मोशेच्या जागी नियुक्त करायला पाहिजे होतं, कारण त्याला चांगलं बोलता येत होतं. क्योंकि हारून कंटिन्यूस मूसा के साथ रहता था. आणि हारून जो होता तो निरंतर मोशे बरोबर राहायचा. लेकिन मूसा के बाद यहोशू को आना पड़ा. पण मोशे नंतर यहोशू खरा उठवला गेला. हारून नहीं रहा. क्यों नहीं रहा? उसकी इसी की वजह से, क्योंकि उसने उसके विरोध में, परमेश्वर के सेवक के विरोध में आवाज उठाई थी. आणि आपण इथं बघू शकतो, ज्या ठिकाणी मोशे नंतर हारून सेवा कार्य सांभाळायला पाहिजे होता, त्या ठिकाणी मोशे नंतर यहोशूनी सेवा कार्य सांभाळलं. कारण आपण इथं बघतो की मिरियाम कोडाने भरली पण हारून कोडाने नाही भरला. पण हारून लेगेसी चालवू नाही शकला, मोशेची सेवा कंटिन्यू तो करू नाही शकला, तर त्याच्या जागी यहोशू आला. यहोशू आया, हारून को आना था. जिथं यहोशूच्या जागी हारून पाहिजे होता, कारण तो निरंतर त्याच्याबरोबर सेवा करत होता. वो व्यक्ति जो कंटिन्यूस मूसा के साथ रहा, अब उसको आना था, लेकिन वो नहीं आया. जो व्यक्ती निरंतर मोशे बरोबर होता, तो व्यक्ती आता मोशे नंतर सेवा करायला पाहिजे होता, पण त्याच्या जागी यहोशू आला. वो इसलिए आया कि उसने अपने आप को कंट्रोल नहीं रखा, परमेश्वर के विरोध में काम किया, तो परमेश्वर ने उसको उसकी जगह से हटा दिया. आणि आपण इथं बघतो की हारून ह्यासाठी मोशे नंतर सेवा करू नाही शकला, कारण त्यांनी स्वतःवर ताबा नाही ठेवला. त्यांनी देवाच्या दासाविरुद्ध जाऊन बोलला. आप उसको आगे पढ़िए. परमेश्वर ने उसको पहले बता दिया था मूसा को कि मैं अब हारून को यहाँ नहीं रखूंगा, अब उसकी मृत्यु हो जाएगी. इस तरीके से परमेश्वर ने बोल दिया था. हालेलुया. हालेलुया. उस तरीके से हम देखते हैं शाऊल के जीवन में, शाऊल को राजा बनना था लेकिन वो नहीं बन पाया, है ना. खुद की मर्जी के, जो खुद की मर्जी कर रहा था, खुद की मर्जी से चल रहा था, इसलिए परमेश्वर ने दाऊद को नियुक्त कर दिया. आणि देवाने शौलाला राजा म्हणून तुच्छ लेखलं, कारण तो स्वतःच्या मर्जीने वागायचा, आणि शौलाच्या जागी दाविदाला निवडलं. हमारे जीवन में भी यदि हम अपने आप को परमेश्वर में सही नहीं रखेंगे, परमेश्वर हमको हटा देगा और किसी दूसरे को नियुक्त कर देगा. आणि आपल्या जीवनात पण आपण जर स्वतःला नीट ठेवलं नाही, तर आपली जागा कोणीतरी दुसरं घेऊन टाकेल. हालेलुया. हालेलुया. हम जहाँ जितने भी लोग हैं, परमेश्वर ने आपको बुलाया है सेवा करने के लिए. परमेश्वर ने आपको बुलाया है एक योद्धा बनने के लिए. आपको उसमें चलना है और खड़े रहना है ना. पवित्रताई में खड़े रहना है, उसके डिसिप्लिन में खड़े रहना है, और परमेश्वर आपके जीवन में अद्भुत काम करेगा. हालेलुया. आमेन.